नमस्कार, मी अमित केद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. भविष्यात कोणी दलाली करताना आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना तसंच आतापर्यंतच्या सर्व प्रस्तावांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजुरी दिली, तर काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज आलेले नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महाजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकनाथ शिंदेंच्या कार्याचा इतिहास दखल घेईल. काही लोकांमध्ये ठाण्याच्या राजकारणात बदल झाले, यात शिंदेंचा मोठा वाटा आहे. नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे अशा शब्दात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं. शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कोणालाही समजत नाही. बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेलं आहे. राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक केलंय. काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय. काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीमध्ये हा सोहळा पार पडला. ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण सरकारने मिळवून दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी केलेली आहे. आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावरती उतरू असा इशाराही दिलाय. सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यावरून दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरे यांच्यावरती जोरदार टीका केली. अजित पवारांच्या दालनात आज जिल्हाधिकाऱ्यांसह रायगडच्या जिल्हा नियोजनाबाबत ऑनलाईन बैठक पार पडली. दरम्यान लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी प्रतिक्रिया आमदार महेंद्र थोरवेंनी दिली. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेलच. संवादात कधी कधी उशीर होतो, पण तिढा नक्की सुटेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवारांनी दिली. महायुती म्हणून तीनही नेत्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. आमचा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट आजचा आहे असं नाही, पण शिवसेनेच्या आमदारांची संख्या बघता ही मागणी योग्य अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली. नाशिकच्या नियोजन बैठकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आलेली आहे. बैठकीत आमदार सुहास कांदेंनी पदाधिकाऱ्यांना धारेवरती धरलंय. शिंदेंच्या आभार सभेला जास्तीत जास्त शिवसैनिक आणण्यासाठी माजी नगरसेवकांना सज्जड दम दिलाय. बीड आणि परभणी प्रकरण मीच उचलून धरलं, मात्र माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं वक्तव्य मोडून तोडून दाखवलं गेलं असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलेला आहे. जितेंद्र आव्हाडांना केवळ रॉकेल टाकायचं समजतं का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक कायदा पारित करावा, शिवाजी महाराजांचं नवी दिल्लीत राष्ट्रीय स्मारक उभारावं, ऐतिहासिक चित्रीकरणाच्या सिनेमॅटिक लिबर्टी नियमासाठी समिती नेमा, तसंच शिवाजी महाराजांचा इतिहास शासनानं प्रकाशित करावा अशा मागण्या यावेळेला खासदार उदयनराजे यांनी केल्या. पुण्यातील जीबीएसच्या रुग्णांची संख्या 197 वरती पोहोचलेली आहे. आज नव्या 2 रुग्णांची नोंद झालेली आहे. पुण्यामध्ये जीबीएसमुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 50 रुग्ण आयसीयूमध्ये तर 20 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत. पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. बेल्जियममध्ये चोक्सीवरती उपचार सुरू असल्याची माहिती मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टामध्ये मेहुल चोक्सीच्या वकिलांनी दिली. इंडियाज गॉट लेटेंट विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र सायबर सेलकडून 30 पेक्षा जास्त आरोपींवरती एफआयआर दाखल केलेली आहे. शोचे सगळे व्हिडिओ युट्यूबवरून काढून टाकण्याची सायबर सेलने मागणी केली आहे. ईव्हीएम मधील कोणताही डेटा डिलीट करू नका किंवा त्यामध्ये कोणताही डेटा ऍड करू नका असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. तसंच 15 दिवसात उत्तर देण्यासंदर्भात कोर्टाने आयोगाला नोटीस सुद्धा पाठवली आहे. उबाडाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपलेली. 6 तास या दोघांची सुद्धा चौकशी झाली. संपत्तीच्या अनुषंगाने नाईक दाम्पत्याने अधिकाऱ्यांना विविध कागदपत्र सादर केली. कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था झालेली आहे. कर्नाटकच्या होजिगिरी गावात शहाजी महाराजांची समाधी आहे. दरम्यान 360 वर्षात साधा पत्रा सुद्धा समाधीवरती बसवला नसल्याचा आरोप करत पानिपतकार विश्वास पाटलांनी समाधीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलंय. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलासोबत अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतलेली आहे. परळी शहरात 21 ऑक्टोबर 2023 रोजी न्यायालयासमोर व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मात्र अद्याप आरोपींवरती कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा कुटुंबाने दिलाय.
पोलिसांच्या अभयामुळे आरोपी मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला आहे. संतोष देशमुखांच्या हत्येच्या 6 दिवसापासून 6 दिवसात पोलिसांनी काय तपास केला याची सखोल चौकशी करण्याची मागणी देशमुखांनी केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होत नाही असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं आहे. तसंच धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवरती सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत. या माध्यमांना लगाम लावण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी नरेश म्हस्केंनी संसदेमध्ये शून्य प्रहर दरम्यान केलेली आहे. बीडच्या अंकुशनगर भागातील ओम बहिरे या 12वीत शिकणारा मुलगा गेल्या 10 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र अद्याप ओम बहिरे हा सापडलेला नाहीये. दरम्यान एखाद्या नेत्याचा मुलगा निघून गेल्यास पोलीस काळजीने तपास करतात, तसाच माझ्या मुलाचा देखील शोध घ्यावा अशी मागणी ओमच्या आईने पोलीस प्रशासनाकडे केली. सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीने 12वीचा पहिला पेपर दिल्यानंतर प्रतिक्रिया दिलेली आहे. 12वीचा पहिला पेपर चांगला गेला असून वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, वडिलांची कमतरता कायम असून आम्हाला न्याय हवा अशी भावना वैभवीने व्यक्त केली. मालेगावात जन्मदाखले मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार घडलेला. या पार्श्वभूमीवरती मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटत निवेदन दिलेलं आहे. मालेगावातील रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुढची कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दराने विक्रमी उंची गाठलेली आहे. सोन्याचे दर 88,475 रुपयांवर पोहोचले तर चांदीचे दर 99,910 रुपयांवरती पोहोचले. शिक्षण अधिकाऱ्यांच्या खुर्चीला नोटांचा हार घालत राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे. बदलापूरच्या एका खासगी शाळेमध्ये 7वीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला होता. दरम्यान शाळा बेकायदेशीर असल्याचं समोर आल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक झाली. बेलापूरमध्ये डंपरच्या धडकेत 12 वर्षीय शिवम भट या मुलाचा मृत्यू झाला होता. दरम्यान आमदार संदीप नाईक यांनी शिवमच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलेलं आहे. शिवमला न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं आहे. बारामती इंदापूरला वरदान ठरलेल्या वीर धरणावरील डाव्या बाजूच्या भरावाला 100 मीटर अंतरावरती तडे गेलेले आहेत. या संदर्भात जलसंपदा विभागाने पाहणी केली असून अद्याप कोणतीही बैठक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. बीडच्या माजलगावात महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झालेत. शेलापुरी, सावरगाव आणि फुले पिंपळगाव या गावातील आणि शिवारातील शेतकऱ्यांना वेळेवरती वीज मिळत नाहीये. दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 12वीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी लातूरमध्ये सगळ्या परीक्षा केंद्रांवरती CCTV लावण्यात आलेत. या CCTVवरती नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत वॉर रूम उभी केलेली आहे. रत्नागिरीच्या हर्णे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. पाईप जीर्ण झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. दरम्यान योजनेची पाहणी करून पाईपची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रत्नागिरीच्या उंबरशेत रोवले पंचक्रोशीत बॉक्साईट मायनिंग प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पामुळे मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे धुळीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नांदेडमध्ये राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य PP वाया यांनी कामगार संघटनांसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. धुळे नगरपालिकेने कचऱ्याचं विघटन करण्यासाठी बांधलेलं कचरा प्रोसेसिंग युनिट ट्रान्सफॉर्मर नसल्यामुळे धुळखात पडलेलं आहे. प्रसाद येऊन 2 महिने उलटले तरी सुद्धा ट्रान्सफॉर्मर न बसवल्याने डेपोमध्ये कचऱ्याचा ढीग वाढत चालला आहे. देवगडच्या मत्स्य विद्यालयासंदर्भात मंत्री नितेश राणेंनी बैठक घेतली. देवगडचे मत्स्य विद्यालय नागपूरच्या विद्यापीठाशी संलग्न न करता दापोली कृषी विद्यापीठाला संलग्न करावं अशी सूचना मंत्री नितेश राणेंनी यावेळेला दिली. बुलढाण्यात 12वीचं परीक्षा केंद्र असलेल्या शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्यांचा खच आढळला. या प्रकारामुळे पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष दिसून संचालकांसह संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली. घरकुल घोटाळा उघडकीस आल्यापासून जळगाव महापालिकेची हजारो घरं ही धुळखात पडलेली आहेत. घरकुलांच्या या अपूर्ण इमारती पाडून उद्यान, शाळा किंवा रुग्णालय सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली.